वीज कोसळून एक बैल, 2 गाय दगावली तर गणूर येथे भिंत कोसळली. चांदवड तालुक्यात पावसामुळे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान. चांदवड, सोमवार दिनांक 22 जून रोजी तालुक्यात झालेल्या पावसादरम्यान वीज पडणे व भिंत कोसळण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार अनिल चव्हाण यांनी दिली. विविध ठिकाणी जनावरे दगावल्याच्या तसेच घराची भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या असून महसूल प्रशासनाने पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत. दुगाव जवळील पिंपळगाव धाबळी येथील शेतकरी प्रवीण चंद्रभान जाधव यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. तसेच तिसगाव येथील शेतकरी शिवाजी नामदेव निकम यांची दुभती गाय वीज कोसळल्याने दगावली. या दोन्ही घटनांचे प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. दरम्यान गणूर येथील शेतकरी त्र्यंबक रामचंद्र सवेंद्रे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचा पंचनामा करून अहवाल पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. याशिवाय भोयगाव येथील शेतकरी भाऊराव यशवंत ठोंबरे यांचा सुमारे 65,000 रुपये किमतीचा बैल शेतात वीज पडून ठार झाला. या घटनेचा पंचनामा पोलीस पाटील यांनी केला आहे. अचानक झालेल्या या घटनांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाळ्यात वादळी व विजांच्या कडकडाटांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.